हॅलो मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या मंगळवार 27 मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया. काव्या नंदिनीला हॉलमध्ये घेऊन येते आणि तिला खुर्चीवर बसवते. काव्या नंदिनीची खूप काळजी घेत असते. ती विचारते, ताई तुला बरं वाटतंय ना? नंदिनी सांगते, हो आता मला बरं वाटतंय. तर काव्या म्हणते, तुला एवढ्यातच बरं वाटायला लागलं का? लहानपणी सुद्धा तुला बरं नसलं की तू लगेचच बरी व्हायची, तुला बरं वाटायचं. तर नंदिनी सांगते, हो ना, आणि आपले बाबा नेहमी म्हणायचे की आजारी माणसाने सगळ्यांकडून आपले लाड करून घ्यायचे, म्हणजे औषध खाल्ल्याने शरीराला बरं वाटतं आणि लाड करून घेतल्याने मनाला बरं वाटतं. या दोघींच्या मस्त गप्पा सुरू असतात. दोघी लहानपणीच्या आठवणी आठवून खूप खुश असतात. तेवढ्यात मानिनी नंदिनीसाठी ज्यूस घेऊन येते आणि म्हणते, नंदिनी मी तुला ज्यूस पाजते. तर काव्या मात्र हक्काने, माझी ताई आहे ती, मी तिची छोटी बहीण आहे, मीच तिचे सगळे लाड करणार, तिची सेवा करणार, असं म्हणून ज्यूस पाजायचं म्हणते. हे पाहून सगळ्यांनाच आनंद होतो आणि काव्या ही तिला ज्यूस पाजू लागते. तर इकडे वसू आत्या ही दीपकला कॉल करते. दीपक तिला म्हणतो, आता तुमच्या घरात सुतक पडलं असेल ना, त्या नंदिनीची नक्कीच अंत्ययात्रा निघालेली असेल. तर वसू आत्या चिडून म्हणते, नंदिनीची नाही, तुझी अंत्ययात्रा निघणार आहे. दीपक विचारतो, माझी का निघेल? नंदिनी मेलीये, मी नाही मेलोय. तर वसू आत्या सांगते, नंदिनी नाही मेलीये, वाचलीये ती, आणि जीवा पार्थ तुझ्या मागे येत आहे. ते तुझी अशी हालत करतील की तुझीच अंत्ययात्रा निघेल. हे ऐकून दीपक खूप चिडतो आणि म्हणतो, मी नाही घाबरत कोणाला, येऊ द्या येथे, मीच त्यांना मारेल. तर वसू आत्या म्हणते, तुला आमची दोन्ही मुलं कशी माहीत नाहीये, लाठीकाठी खेळणारी आहेत. तू एक काम कर, आत्ताच्या आता तेथून पळून जा. दीपक खूप घाबरतो आणि विचारतो, मग मी काय करू? तर वसू आत्या त्याला सांगते, तुझ्याकडे जे पुरावे आहेत ते सगळे नष्ट कर, वेषांतर कर, तुझ्या मोबाईलमधील सिम कार्ड हे तोडून फेकून दे आणि तेथून पळून जा, तरच तुझा जीव वाचेल. तर इकडे जीवा आणि पार्थ हे जीवाच्या पोलीस मित्राला कॉल करतात आणि विचारतात की दीपकचं लाईव्ह लोकेशन कुठे आहे. हा पोलीस मित्र दीपक हा साईबाबाचा 14 नंबरच्या रूममध्ये आहे असं सांगतो आणि विचारतो, जीवा तू काय करणार आहे? कायदा हातात घेऊ नको. जीवा सांगतो, काळजी करू नको, मी कायदा हातात घेणार नाहीये. आणि हे दोघे लगेचच साईबाबा चाळीस जायला निघतात. तर इकडे दीपक म्हणतो, ठीक आहे मॅडम, मी सगळे पुरावे नष्ट करतो आणि वेषांतर करून येथे पळतो. वसू आत्या त्याला सांगते, कोणत्याही परिस्थितीत माझं नाव घ्यायचं नाही आणि कोणताही पुरावा मागे ठेवायचा नाही. दीपक हो म्हणतो आणि सांगतो, आज जरी नंदिनी वाचली असली तरी ती वाचणार नाही, मी तिला सोडणार नाही. तेवढ्यात रम्या तेथे येते आणि विचारते, काय झालं? वसू आत्या तिला सांगते, मी दीपकला फोन करून सांगितलंय, तो आता तेथून पळून जाईल. या दोघींनाही खूप टेन्शन आलेलं असतं. तर इकडे दीपक त्याच्या रूममध्ये जेवढे पुरावे असतात, नंदिनीचे फोटो असतात, ते सगळे जाळून टाकतो. त्याला खूप राग आलेला असतो. नंदिनी तू पुन्हा एकदा वाचली, पण मी तुला सोडणार नाही, मी परत येईल आणि तुझा जीव घेईल, अशी गर्जना तो करतो. तर इकडे काव्या ही नंदिनीची खूप काळजी घेत असते. यावरून मानिनी तिचं कौतुक करते. तर नंदिनी आणि काव्या या दोघींनाही आठवतं की आपण तिघी बहिणी किती एन्जॉय करायचो, लग्नाआधी किती खुश राहायचो, आताही आपण तसंच राहूया, असा विचार या दोघी करत असतात. या दोघींच्या गप्पा सुरू असतात. तेवढ्यात वसू आत्या तेथे येते आणि नंदिनी काव्यातलं प्रेम पाहून तिचा खूप जळफळाट होतो. रम्याने एवढं काही केलं ते सगळं वाया गेलं असं तिला वाटतं. तर इकडे जीवा आणि पार्थ हे दोघेही दीपकच्या चाळीकडे येत असतात. तेव्हा जीवाला आठवतं की त्या दीपकने नंदिनीबरोबर काय केलंय. तर पार्थला आठवतं की दीपक घरात घुसला होता आणि त्याने काव्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोघेही खूप चिडलेले असतात आणि गाडीमध्ये दीपकच्या घरी जात असतात. तर इकडे वसू आत्या ही नंदिनी आणि काव्यासमोर नाटक करते की तुम्हाला दोघींना काय सांगू, रात्रभर मला तुमच्या काळजीने झोप नाही आली. नंदिनीची अवस्था ही पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येत होती आणि काव्याचा रडवेला चेहरा सुद्धा डोळ्यासमोर येत होता. मी रात्रभर झोपलेच नाही. हे ऐकून नंदिनी आणि काव्य हसू लागतात. तर मानिनी सुद्धा म्हणते, हो ना वसुताई, तुम्ही या दोघींची किती काळजी करता मला माहिती आहे. तुमचं रम्या एवढंच या दोघींवर प्रेम आहे आणि तुम्ही रात्रभर झोपला नाहीये हे सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरून पाहून कळतंय. वसू आत्या विचारते, जीवा आणि पार्थ कोठे आहे? मानिनी सांगते, ते दीपकच्या मागावर गेले आहेत. वसू आत्याला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, मानिनी तू मूर्ख आहेस का? त्या दोघांना दीपकच्या मागावर का पाठवलं? दीपक खूप डेंजरस माणूस आहे. आपल्या मुलांचं काही झालं तर काय करशील? त्यांच्या जीवाचं बरं वाईट सुद्धा होऊ शकतं.
मानिनी म्हणते, हे काय बोलताय तुम्ही? तर वसुआत्या सांगते, माझ्या नवऱ्याबरोबर सुद्धा असंच झालं. एक दिवस ते घराबाहेर गेले आणि कधी परतलेच नाही. तर मानिनी म्हणते, तुमच्याबरोबर जे घडलं ते वाईटच घडलं, पण आपल्या मुलांवर माझा विश्वास आहे, त्यांच्याबद्दल असं काहीच घडणार नाही. तर नंदिनी म्हणते, वसुआत्या, आम्ही तर पार्थ आणि जीवाला आज ओळखतो, पण तुम्ही तर लहानपणापासून त्यांना पाहताय ना. तुम्हाला माहिती आहे की ते दीपकला पुरून उरतील, मग घाबरायची काहीच गरज नाहीये. पण वसुआत्या मात्र दीपक खूप डेंजरस आहे, हे सगळं तुम्ही चुकीचं केलंय असंच बोलत असते. ही मानिनी तर मूर्ख आहे आणि तुम्ही दोघी सुद्धा त्या धनंजयच्या मुली आहात. त्याचंच रक्त तुमच्यात आहे, तुम्हाला सुद्धा काही सांगून उपयोग नाही असं ती बोलते. बाबांना बोलली म्हणून काव्याला खूप राग येतो. ती वसुआत्याला काही उत्तर देणार तर नंदिनी तिला थांबवते आणि समजावून सांगते, काव्या, काहीही उलट उत्तर द्यायची गरज नाहीये. आपले बाबा योग्य आहेत हे आपल्याला माहिती आहे ना, मग सत्य ओढून सांगायची गरज नसते. त्यामुळे काव्या गप्प बसते. तर मानिनी ही सुद्धा वसुआत्याला ठणकावून सांगते की आपल्या घरातील लेकीची सुनेवर त्या दीपकने हात टाकलाय आणि आपण त्याला माफ नाही करू शकत. जीवा आणि पार्थ जे काही करताय ते योग्यच करताय. त्यामुळे वसुआत्याला खूप राग येतो. तर इकडे जीवा आणि पार्थ हे दोघे चाळीजवळ पोहोचतात. तोपर्यंत दीपक हा वेषांतर करतो आणि घर सोडून जायला निघतो. वसुआत्या ही बडबड करतच असते की जीवा आणि पार्थने दीपकच्या मागावर जायला नको होतं, तो खूप डेंजरस माणूस आहे. तेव्हा काव्या वसुआत्याला जाब विचारते, तुम्हाला कसं माहीत की दीपक एवढा डेंजरस आहे? वसुआत्या चांगली दचकते, पण ती या दोघींना सांगते की त्याने आपल्या घरात येऊन काव्यावर हल्ला केला, नंदिनीचा जीव घ्यायचा प्रयत्न केला. यावरून मला समजलं, मी तर सगळ्यांची काळजीच करते. पण वसुआत्याचं कुणीही ऐकत नाही आणि जीवा आणि पार्थ योग्य करताय असंच ते बोलतात. जीवा आणि पार्थ हे साईबाबा चाळीमध्ये पोहोचतात. दीपकच्या खोलीमध्ये जाऊ लागतात. तेवढ्यात दीपक हा वेषांतर करून बाहेर पडतो. पार्थ हा दीपकच्या खोलीमध्ये जातो. तर जीवा हा बाहेरच दीपकला शोधत असतो. तेवढ्यात वेषांतर केल्या दीपक आणि त्याची धडक होते. दीपक पुढे जाऊ लागतो. जीवाला त्याच्यावर संशय येतो आणि तो दीपकला थांबवतो. तर इकडे पार्थ हा दीपकच्या खोलीत असतो. तेव्हा त्याला दिसतं दीपकने नंदिनीचे सगळे फोटो जाळले आहेत आणि तो खोलीमध्ये नाहीये. तो जीवाला याबद्दल फोन करून सांगतो आणि म्हणतो, तुझ्या पोलीस मित्राला विचार की त्याने माणसं ठेवली होती ना, त्यांना काही माहिती आहे का? दीपक हे सगळं ऐकत असतो. जीवा त्याच्या पोलीस मित्राला कॉल करतो. तर पोलीस मित्र सांगतो की त्याने माझ्या माणसांना सुद्धा गुंगारा दिलाय आणि तो वेषांतर करून पळालाय. त्याने मोबाईलमधील सिम कार्ड सुद्धा काढून फेकलंय, त्यामुळे त्याची लाईव्ह लोकेशन नाही कळू शकत. हे सगळ्या गोष्टी दीपक सुद्धा ऐकत असतो आणि त्याला खूप आनंद होतो. जीवा लगेचच पार्थला हे सगळं फोन करून सांगतो. पार्थ आणि जीवाला टेन्शन येतं की आता दीपकला कसं पकडायचं. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की दीपक पार्थ आणि जीवाच्या हाती लागणार आणि हे दोघे त्याला बेदम मारहाण करतील आणि पोलिसांच्या हवाली करतील. आणि घरी आल्यानंतर नंदिनी आणि जीवामधील प्रेम पाहून काव्याचा चांगला जळफळाट होणार. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच, परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. हॅलो मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या मंगळवार 27 मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया. काव्या नंदिनीला हॉलमध्ये घेऊन येते आणि तिला खुर्चीवर बसवते. काव्या नंदिनीची खूप काळजी घेत असते. ती विचारते, ताई तुला बरं वाटतंय ना? नंदिनी सांगते, हो आता मला बरं वाटतंय. तर काव्या म्हणते, तुला एवढ्यातच बरं वाटायला लागलं का? लहानपणी सुद्धा तुला बरं नसलं की तू लगेचच बरी व्हायची, तुला बरं वाटायचं. तर नंदिनी सांगते, हो ना, आणि आपले बाबा नेहमी म्हणायचे की आजारी माणसाने सगळ्यांकडून आपले लाड करून घ्यायचे, म्हणजे औषध खाल्ल्याने शरीराला बरं वाटतं आणि लाड करून घेतल्याने मनाला बरं वाटतं. या दोघींच्या मस्त गप्पा सुरू असतात. दोघी लहानपणीच्या आठवणी आठवून खूप खुश असतात. तेवढ्यात मानिनी नंदिनीसाठी ज्यूस घेऊन येते आणि म्हणते, नंदिनी मी तुला ज्यूस पाजते. तर काव्या मात्र हक्काने, माझी ताई आहे ती, मी तिची छोटी बहीण आहे, मीच तिचे सगळे लाड करणार, तिची सेवा करणार असं म्हणून ज्यूस पाजायचं म्हणते. हे पाहून सगळ्यांनाच आनंद होतो आणि काव्या ही तिला ज्यूस पाजू लागते. तर इकडे वसुआत्या ही दीपकला कॉल करते. दीपक तिला म्हणतो, आता तुमच्या घरात सुतक पडलं असेल ना, त्या नंदिनीची नक्कीच अंत्ययात्रा निघालेली असेल. तर वसुआत्या चिडून म्हणते, नंदिनीची नाही, तुझी अंत्ययात्रा निघणार आहे. दीपक विचारतो, माझी का निघेल? नंदिनी मेलीये, मी नाही मेलोय.
तर वसुआत्या सांगते नंदिनी नाही मेलीये, वाचलीये ती. आणि जीवा पार्थ तुझ्या मागे येत आहे. ते तुझी अशी हालत करतील की तुझीच अंत्ययात्रा निघेल. हे ऐकून दीपक खूप चिडतो आणि म्हणतो मी नाही घाबरत कोणाला, येऊ द्या येथे, मीच त्यांना मारेल. तर वसुआत्या म्हणते तुला आमची दोन्ही मुलं कशी माहीत नाहीये, लाठीकाठी खेळणारी आहेत. तू एक काम कर, आत्ताच्या आता तेथून पळून जा. दीपक खूप घाबरतो आणि विचारतो मग मी काय करू. तर वसुआत्या त्याला सांगते तुझ्याकडे जे पुरावे आहेत ते सगळे नष्ट कर, वेषांतर कर, तुझ्या मोबाईलमधील सिम कार्ड हे तोडून फेकून दे आणि तेथून पळून जा, तरच तुझा जीव वाचेल. तर इकडे जीवा आणि पार्थ हे जीवाच्या पोलीस मित्राला कॉल करतात आणि विचारतात की दीपकचं लाईव्ह लोकेशन कुठे आहे. हा पोलीस मित्र दीपक हा साईबाबाचा 14 नंबरच्या रूममध्ये आहे असं सांगतो आणि विचारतो जीवा तू काय करणार आहे, कायदा हातात घेऊ नको. जीवा सांगतो काळजी करू नको, मी कायदा हातात घेणार नाहीये. आणि हे दोघे लगेचच साईबाबा चाळीस जायला निघतात. तर इकडे दीपक म्हणतो ठीक आहे मॅडम, मी सगळे पुरावे नष्ट करतो आणि वेषांतर करून येथे पळतो. वसुआत्या त्याला सांगते कोणत्याही परिस्थितीत माझं नाव घ्यायचं नाही आणि कोणताही पुरावा मागे ठेवायचा नाही. दीपक हो म्हणतो आणि सांगतो आज जरी नंदिनी वाचली असली तरी ती वाचणार नाही, मी तिला सोडणार नाही. तेवढ्यात रम्या तेथे येते आणि विचारते काय झालं. वसुआत्या तिला सांगते मी दीपकला फोन करून सांगितलंय, तो आता तेथून पळून जाईल. या दोघींनाही खूप टेन्शन आलेलं असतं. तर इकडे दीपक त्याच्या रूममध्ये जेवढे पुरावे असतात, नंदिनीचे फोटो असतात, ते सगळे जाळून टाकतो. त्याला खूप राग आलेला असतो. नंदिनी तू पुन्हा एकदा वाचली पण मी तुला सोडणार नाही, मी परत येईल आणि तुझा जीव घेईल अशी गर्जना तो करतो. तर इकडे काव्या ही नंदिनीची खूप काळजी घेत असते. यावरून मानिनी तिचं कौतुक करते. तर नंदिनी आणि काव्या या दोघींनाही आठवतं की आपण तिघी बहिणी किती एन्जॉय करायचो, लग्नाआधी किती खुश राहायचो, आताही आपण तसंच राहूया असा विचार या दोघी करत असतात. या दोघींच्या गप्पा सुरू असतात. तेवढ्यात वसुआत्या तेथे येते आणि नंदिनी काव्यातलं प्रेम पाहून तिचा खूप जळफळाट होतो. रम्याने एवढं काही केलं ते सगळं वाया गेलं असं तिला वाटतं. तर इकडे जीवा आणि पार्थ हे दोघेही दीपकच्या चाळीकडे येत असतात. तेव्हा जीवाला आठवतं की त्या दीपकने नंदिनीबरोबर काय केलंय. तर पार्थला आठवतं की दीपक घरात घुसला होता आणि त्याने काव्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोघेही खूप चिडलेले असतात आणि गाडीमध्ये दीपकच्या घरी जात असतात. तर इकडे वसुआत्या ही नंदिनी आणि काव्यासमोर नाटक करते की तुम्हाला दोघींना काय सांगू, रात्रभर मला तुमच्या काळजीने झोप नाही आली. नंदिनीची अवस्था ही पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येत होती आणि काव्याचा रडवेला चेहरा सुद्धा डोळ्यासमोर येत होता. मी रात्रभर झोपलेच नाही. हे ऐकून नंदिनी आणि काव्य हसू लागतात. तर मानिनी सुद्धा म्हणते हो ना वसुताई, तुम्ही या दोघींची किती काळजी करता मला माहिती आहे. तुमचं रम्या एवढंच या दोघींवर प्रेम आहे आणि तुम्ही रात्रभर झोपला नाहीये हे सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरून पाहून कळतंय. वसुआत्या विचारते जीवा आणि पार्थ कोठे आहे. मानिनी सांगते ते दीपकच्या मागावर गेले आहेत. वसुआत्याला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते मानिनी तू मूर्ख आहेस का, त्या दोघांना दीपकच्या मागावर का पाठवलं. दीपक खूप डेंजरस माणूस आहे. आपल्या मुलांचं काही झालं तर काय करशील, त्यांच्या जीवाचं बरं वाईट सुद्धा होऊ शकतं. मानिनी म्हणते हे काय बोलताय तुम्ही. तर वसुआत्या सांगते माझ्या नवऱ्याबरोबर सुद्धा असंच झालं. एक दिवस ते घराबाहेर गेले आणि कधी परतलेच नाही. तर मानिनी म्हणते तुमच्याबरोबर जे घडलं ते वाईटच घडलं, पण आपल्या मुलांवर माझा विश्वास आहे, त्यांच्याबद्दल असं काहीच घडणार नाही. तर नंदिनी म्हणते वसुआत्या आम्ही तर पार्थ आणि जीवाला आज ओळखतो, पण तुम्ही तर लहानपणापासून त्यांना पाहताय ना, तुम्हाला माहिती आहे की ते दीपकला पुरून उरतील, मग घाबरायची काहीच गरज नाहीये. पण वसुआत्या मात्र दीपक खूप डेंजरस आहे, हे सगळं तुम्ही चुकीचं केलंय असंच बोलत असते. ही मानिनी तर मूर्ख आहे आणि तुम्ही दोघी सुद्धा त्या धनंजयच्या मुली आहात. त्याचंच रक्त तुमच्यात आहे, तुम्हाला सुद्धा काही सांगून उपयोग नाही असं ती बोलते. बाबांना बोलली म्हणून काव्याला खूप राग येतो. ती वसुआत्याला काही उत्तर देणार तर नंदिनी तिला थांबवते आणि समजावून सांगते काव्या काहीही उलट उत्तर द्यायची गरज नाहीये. आपले बाबा योग्य आहेत हे आपल्याला माहिती आहे ना, मग सत्य ओढून सांगायची गरज नसते. त्यामुळे काव्या गप्प बसते. तर मानिनी ही सुद्धा वसुआत्याला ठणकावून सांगते की आपल्या घरातील लेकीची सुनेवर त्या दीपकने हात टाकलाय आणि आपण त्याला माफ नाही करू शकत. जीवा आणि पार्थ जे काही करताय ते योग्यच करताय. त्यामुळे वसुआत्याला खूप राग येतो. तर इकडे आणि जीवा आणि पार्थ हे दोघे चाळीजवळ पोहोचतात. तोपर्यंत दीपक हा वेषांतर करतो आणि घर सोडून जायला निघतो.
वसुआत्या ही बडबड करतच असते की जीवा आणि पार्थने दीपकच्या मागावर जायला नको होतं, तो खूप डेंजरस माणूस आहे. तेव्हा काव्या वसुआत्याला जाब विचारते, तुम्हाला कसं माहीत की दीपक एवढा डेंजरस आहे? वसुआत्या चांगली दचकते, पण ती या दोघींना सांगते की त्याने आपल्या घरात येऊन काव्यावर हल्ला केला, नंदिनीचा जीव घ्यायचा प्रयत्न केला. यावरून मला समजलं, मी तर सगळ्यांची काळजीच करते. पण वसुआत्याचं कुणीही ऐकत नाही आणि जीवा आणि पार्थ योग्य करताय असंच ते बोलतात. जीवा आणि पार्थ हे साईबाबा चाळीमध्ये पोहोचतात. दीपकच्या खोलीमध्ये जाऊ लागतात. तेवढ्यात दीपक हा वेषांतर करून बाहेर पडतो. पार्थ हा दीपकच्या खोलीमध्ये जातो, तर जीवा हा बाहेरच दीपकला शोधत असतो. तेवढ्यात वेषांतर केल्या दीपक आणि त्याची धडक होते. दीपक पुढे जाऊ लागतो. जीवाला त्याच्यावर संशय येतो आणि तो दीपकला थांबवतो. तर इकडे पार्थ हा दीपकच्या खोलीत असतो. तेव्हा त्याला दिसतं दीपकने नंदिनीचे सगळे फोटो जाळले आहेत आणि तो खोलीमध्ये नाहीये. तो जीवाला याबद्दल फोन करून सांगतो आणि म्हणतो, तुझ्या पोलीस मित्राला विचार की त्याने माणसं ठेवली होती ना, त्यांना काही माहिती आहे का? दीपक हे सगळं ऐकत असतो. जीवा त्याच्या पोलीस मित्राला कॉल करतो, तर पोलीस मित्र सांगतो की त्याने माझ्या माणसांना सुद्धा गुंगारा दिलाय आणि तो वेषांतर करून पळालाय. त्याने मोबाईलमधील सिम कार्ड सुद्धा काढून फेकलंय, त्यामुळे त्याची लाईव्ह लोकेशन नाही कळू शकत. हे सगळ्या गोष्टी दीपक सुद्धा ऐकत असतो आणि त्याला खूप आनंद होतो. जीवा लगेचच पार्थला हे सगळं फोन करून सांगतो. पार्थ आणि जीवाला टेन्शन येतं की आता दीपकला कसं पकडायचं. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की दीपक पार्थ आणि जीवाच्या हाती लागणार आणि हे दोघे त्याला बेदम मारहाण करतील आणि पोलिसांच्या हवाली करतील. आणि घरी आल्यानंतर नंदिनी आणि जीवामधील प्रेम पाहून काव्याचा चांगला जळफळाट होणार. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच, परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. हॅलो मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या मंगळवार 27 मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया. काव्या नंदिनीला हॉलमध्ये घेऊन येते आणि तिला खुर्चीवर बसवते. काव्या नंदिनीची खूप काळजी घेत असते. ती विचारते, ताई तुला बरं वाटतंय ना? नंदिनी सांगते, हो आता मला बरं वाटतंय. तर काव्या म्हणते, तुला एवढ्यातच बरं वाटायला लागलं का? लहानपणी सुद्धा तुला बरं नसलं की तू लगेचच बरी व्हायची, तुला बरं वाटायचं. तर नंदिनी सांगते, हो ना, आणि आपले बाबा नेहमी म्हणायचे की आजारी माणसाने सगळ्यांकडून आपले लाड करून घ्यायचे, म्हणजे औषध खाल्ल्याने शरीराला बरं वाटतं आणि लाड करून घेतल्याने मनाला बरं वाटतं. या दोघींच्या मस्त गप्पा सुरू असतात. दोघी लहानपणीच्या आठवणी आठवून खूप खुश असतात. तेवढ्यात मानिनी नंदिनीसाठी ज्यूस घेऊन येते आणि म्हणते, नंदिनी मी तुला ज्यूस पाजते. तर काव्या मात्र हक्काने, माझी ताई आहे ती, मी तिची छोटी बहीण आहे, मीच तिचे सगळे लाड करणार, तिची सेवा करणार असं म्हणून ज्यूस पाजायचं म्हणते. हे पाहून सगळ्यांनाच आनंद होतो आणि काव्या ही तिला ज्यूस पाजू लागते. तर इकडे वसुआत्या ही दीपकला कॉल करते. दीपक तिला म्हणतो, आता तुमच्या घरात सुतक पडलं असेल ना, त्या नंदिनीची नक्कीच अंत्ययात्रा निघालेली असेल. तर वसुआत्या चिडून म्हणते, नंदिनीची नाही, तुझी अंत्ययात्रा निघणार आहे. दीपक विचारतो, माझी का निघेल? नंदिनी मेलीये, मी नाही मेलोय. तर वसुआत्या सांगते, नंदिनी नाही मेलीये, वाचलीये ती, आणि जीवा पार्थ तुझ्या मागे येत आहे. ते तुझी अशी हालत करतील की तुझीच अंत्ययात्रा निघेल. हे ऐकून दीपक खूप चिडतो आणि म्हणतो, मी नाही घाबरत कोणाला, येऊ द्या येथे, मीच त्यांना मारेल. तर वसुआत्या म्हणते, तुला आमची दोन्ही मुलं कशी माहीत नाहीये, लाठीकाठी खेळणारी आहेत. तू एक काम कर, आत्ताच्या आता तेथून पळून जा. दीपक खूप घाबरतो आणि विचारतो, मग मी काय करू? तर वसुआत्या त्याला सांगते, तुझ्याकडे जे पुरावे आहेत ते सगळे नष्ट कर, वेषांतर कर, तुझ्या मोबाईलमधील सिम कार्ड हे तोडून फेकून दे आणि तेथून पळून जा, तरच तुझा जीव वाचेल. तर इकडे जीवा आणि पार्थ हे जीवाच्या पोलीस मित्राला कॉल करतात आणि विचारतात की दीपकचं लाईव्ह लोकेशन कुठे आहे. हा पोलीस मित्र दीपक हा साईबाबाचा 14 नंबरच्या रूममध्ये आहे असं सांगतो आणि विचारतो, जीवा तू काय करणार आहे? कायदा हातात घेऊ नको. जीवा सांगतो, काळजी करू नको, मी कायदा हातात घेणार नाहीये. आणि हे दोघे लगेचच साईबाबा चाळीस जायला निघतात. तर इकडे दीपक म्हणतो, ठीक आहे मॅडम, मी सगळे पुरावे नष्ट करतो आणि वेषांतर करून येथे पळतो. वसुआत्या त्याला सांगते, कोणत्याही परिस्थितीत माझं नाव घ्यायचं नाही आणि कोणताही पुरावा मागे ठेवायचा नाही. दीपक हो म्हणतो आणि सांगतो, आज जरी नंदिनी वाचली असली तरी ती वाचणार नाही, मी तिला सोडणार नाही. तेवढ्यात रम्या तेथे येते आणि विचारते, काय झालं?
वसुआत्या तिला सांगते, मी दीपकला फोन करून सांगितलंय, तो आता तेथून पळून जाईल. या दोघींनाही खूप टेन्शन आलेलं असतं. तर इकडे दीपक त्याच्या रूममध्ये जेवढे पुरावे असतात, नंदिनीचे फोटो असतात, ते सगळे जाळून टाकतो. त्याला खूप राग आलेला असतो. नंदिनी, तू पुन्हा एकदा वाचली, पण मी तुला सोडणार नाही. मी परत येईल आणि तुझा जीव घेईल, अशी गर्जना तो करतो. तर इकडे काव्या ही नंदिनीची खूप काळजी घेत असते. यावरून मानिनी तिचं कौतुक करते. तर नंदिनी आणि काव्या या दोघींनाही आठवतं की आपण तिघी बहिणी किती एन्जॉय करायचो, लग्नाआधी किती खुश राहायचो, आताही आपण तसंच राहूया, असा विचार या दोघी करत असतात. या दोघींच्या गप्पा सुरू असतात. तेवढ्यात वसुआत्या तेथे येते आणि नंदिनी काव्यातलं प्रेम पाहून तिचा खूप जळफळाट होतो. रम्याने एवढं काही केलं, ते सगळं वाया गेलं असं तिला वाटतं. तर इकडे जीवा आणि पार्थ हे दोघेही दीपकच्या चाळीकडे येत असतात. तेव्हा जीवाला आठवतं की त्या दीपकने नंदिनीबरोबर काय केलंय. तर पार्थला आठवतं की दीपक घरात घुसला होता आणि त्याने काव्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोघेही खूप चिडलेले असतात आणि गाडीमध्ये दीपकच्या घरी जात असतात. तर इकडे वसुआत्या ही नंदिनी आणि काव्यासमोर नाटक करते की तुम्हाला दोघींना काय सांगू, रात्रभर मला तुमच्या काळजीने झोप नाही आली. नंदिनीची अवस्था ही पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येत होती आणि काव्याचा रडवेला चेहरा सुद्धा डोळ्यासमोर येत होता. मी रात्रभर झोपलेच नाही. हे ऐकून नंदिनी आणि काव्य हसू लागतात. तर मानिनी सुद्धा म्हणते, हो ना वसुताई, तुम्ही या दोघींची किती काळजी करता मला माहिती आहे. तुमचं रम्या एवढंच या दोघींवर प्रेम आहे आणि तुम्ही रात्रभर झोपला नाहीये हे सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरून पाहून कळतंय. वसुआत्या विचारते, जीवा आणि पार्थ कोठे आहे? मानिनी सांगते, ते दीपकच्या मागावर गेले आहेत. वसुआत्याला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, मानिनी तू मूर्ख आहेस का? त्या दोघांना दीपकच्या मागावर का पाठवलं? दीपक खूप डेंजरस माणूस आहे. आपल्या मुलांचं काही झालं तर काय करशील? त्यांच्या जीवाचं बरं वाईट सुद्धा होऊ शकतं. मानिनी म्हणते, हे काय बोलताय तुम्ही? तर वसुआत्या सांगते, माझ्या नवऱ्याबरोबर सुद्धा असंच झालं. एक दिवस ते घराबाहेर गेले आणि कधी परतलेच नाही. तर मानिनी म्हणते, तुमच्याबरोबर जे घडलं ते वाईटच घडलं, पण आपल्या मुलांवर माझा विश्वास आहे, त्यांच्याबद्दल असं काहीच घडणार नाही. तर नंदिनी म्हणते, वसुआत्या, आम्ही तर पार्थ आणि जीवाला आज ओळखतो, पण तुम्ही तर लहानपणापासून त्यांना पाहताय ना. तुम्हाला माहिती आहे की ते दीपकला पुरून उरतील, मग घाबरायची काहीच गरज नाहीये. पण वसुआत्या मात्र दीपक खूप डेंजरस आहे, हे सगळं तुम्ही चुकीचं केलंय असंच बोलत असते. ही मानिनी तर मूर्ख आहे आणि तुम्ही दोघी सुद्धा त्या धनंजयच्या मुली आहात. त्याचंच रक्त तुमच्यात आहे, तुम्हाला सुद्धा काही सांगून उपयोग नाही असं ती बोलते. बाबांना बोलली म्हणून काव्याला खूप राग येतो. ती वसुआत्याला काही उत्तर देणार तर नंदिनी तिला थांबवते आणि समजावून सांगते, काव्या, काहीही उलट उत्तर द्यायची गरज नाहीये. आपले बाबा योग्य आहेत हे आपल्याला माहिती आहे ना, मग सत्य ओढून सांगायची गरज नसते. त्यामुळे काव्या गप्प बसते. तर मानिनी ही सुद्धा वसुआत्याला ठणकावून सांगते की आपल्या घरातील लेकीची सुनेवर त्या दीपकने हात टाकलाय आणि आपण त्याला माफ नाही करू शकत. जीवा आणि पार्थ जे काही करताय ते योग्यच करताय. त्यामुळे वसुआत्याला खूप राग येतो. तर इकडे आणि जीवा आणि पार्थ हे दोघे चाळीजवळ पोहोचतात. तोपर्यंत दीपक हा वेषांतर करतो आणि घर सोडून जायला निघतो. वसुआत्या ही बडबड करतच असते की जीवा आणि पार्थने दीपकच्या मागावर जायला नको होतं, तो खूप डेंजरस माणूस आहे. तेव्हा काव्या वसुआत्याला जाब विचारते, तुम्हाला कसं माहीत की दीपक एवढा डेंजरस आहे? वसुआत्या चांगली दचकते, पण ती या दोघींना सांगते की त्याने आपल्या घरात येऊन काव्यावर हल्ला केला, नंदिनीचा जीव घ्यायचा प्रयत्न केला. यावरून मला समजलं, मी तर सगळ्यांची काळजीच करते. पण वसुआत्याचं कुणीही ऐकत नाही आणि जीवा आणि पार्थ योग्य करताय असंच ते बोलतात. जीवा आणि पार्थ हे साईबाबा चाळीमध्ये पोहोचतात. दीपकच्या खोलीमध्ये जाऊ लागतात. तेवढ्यात दीपक हा वेषांतर करून बाहेर पडतो. पार्थ हा दीपकच्या खोलीमध्ये जातो. तर जीवा हा बाहेरच दीपकला शोधत असतो. तेवढ्यात वेषांतर केल्या दीपक आणि त्याची धडक होते. दीपक पुढे जाऊ लागतो. जीवाला त्याच्यावर संशय येतो आणि तो दीपकला थांबवतो. तर इकडे पार्थ हा दीपकच्या खोलीत असतो. तेव्हा त्याला दिसतं दीपकने नंदिनीचे सगळे फोटो जाळले आहेत आणि तो खोलीमध्ये नाहीये. तो जीवाला याबद्दल फोन करून सांगतो आणि म्हणतो, तुझ्या पोलीस मित्राला विचार की त्याने माणसं ठेवली होती ना, त्यांना काही माहिती आहे का? दीपक हे सगळं ऐकत असतो. जीवा त्याच्या पोलीस मित्राला कॉल करतो. तर पोलीस मित्र सांगतो की त्याने माझ्या माणसांना सुद्धा गुंगारा दिलाय आणि तो वेषांतर करून पळालाय. त्याने मोबाईलमधील सिम कार्ड सुद्धा काढून फेकलंय, त्यामुळे त्याची लाईव्ह लोकेशन नाही कळू शकत. हे सगळ्या गोष्टी दीपक सुद्धा ऐकत असतो आणि त्याला खूप आनंद होतो. जीवा लगेचच
पार्थला हे सगळं फोन करून सांगतो. पार्थ आणि जीवाला टेन्शन येतं की आता दीपकला कसं पकडायचं. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की दीपक पार्थ आणि जीवाच्या हाती लागणार आणि हे दोघे त्याला बेदम मारहाण करतील आणि पोलिसांच्या हवाली करतील. आणि घरी आल्यानंतर नंदिनी आणि जीवामधील प्रेम पाहून काव्याचा चांगला जळफळाट होणार. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच, परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.